नमस्कार, मी श्रीकांत तुमरीकर. आपण पाहतात अनालायझर लोकनीती. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही ज्या पद्धतीनं प्रतिसाद देत आहात त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. असाच लोभ आमच्यावरती असू द्या. आता जो विषय आहे, आम्ही खरं तर ह्या 18व्या लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली आणि तो सगळा कार्यक्रम सुरू झाला. अगदी पहिल्या दिवसापासून असं म्हणतो आहोत की काँग्रेस मुक्त भारत ही घोषणा काँग्रेसवाल्यांनीच जास्त मनावरती घेतलेली आहे आणि काँग्रेसची माती करायचीच हा पण जवळपास काँग्रेसवाल्यांनीच केलेला आहे. तुम्ही यांची सगळी वक्तव्य पहा. जुनी तर सोडून द्या, अगदी आता निवडणूक सुरू झाल्यापासून म्हणजे निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून ज्या पद्धतीनं अगदी नेते राहुल गांधी असोत किंवा बाकीचे सगळे प्रवक्ते, मल्लिकार्जुन खडगे काँग्रेसचे अध्यक्ष असो, सगळे ज्या पद्धतीनं बेजबाबदार अशी वक्तव्य हे करत आलेले आहेत किंवा सनातनवरती शिव्या देणे, हिंदू धर्मावरती शिव्या देणे, हे सगळी जी काम त्यांनी धोरण जे ठरवलेलं आहे हे नेमकं त्यांचं स्वतःचंच नुकसान करणार आहे. आत्ताचं जे ताजं उदाहरण आहे मणिशंकर अय्यर, द ग्रेट नालिका किडा फेम, किंवा सावरकरांवरती अंदमान निकोबारवर त्यांच्या नावाच्या पार्टी काढून टाकायला बोलणारे हे तेच. या मणिशंकर अय्यरनी आत्ता नेहरूच्या संदर्भातल्या एका पुस्तकाचं प्रकाशन करत असताना काहीच कारण नसताना म्हणजे निवडणुकीचा कालखंड आहे आणि आपल्या वक्तव्यामुळे सगळ्यात जास्त फटका काँग्रेसलाच बसू शकतो हे लक्षात न घेता, किंवा माझा तर आता उलटाच आरोप आहे, म्हणजे हे ठरून करायला की काय, चायना अलेजेडली इन्व्हेड इंडिया असं जे शब्दप्रयोग त्यांनी वापरलेलं आहे की चायनाने भारतावर केलेले कथित आक्रमण, जो प्रचंड मोठा भूभाग ऑक्टोबर 1962 मध्ये आपल्यावर अतिक्रमण करून चायनाने बळकावून ठेवलेला आहे, तो अजूनही आपल्या ताब्यात आलेला नाही. आता जेव्हा वर्तुळ करून बोलतात ना, चायना घुसला, कोणी तुम्ही काँग्रेसचे प्रवक्ते बघा, काँग्रेसचे भांड वाटेल ते बोलणारे उठवळ असे प्रवक्ते बघा, हे सगळे हेच वाक्य उच्चारतात. आणि जेव्हा की प्रत्यक्षामध्ये ही घटना घडलेली आहे जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना, ऑक्टोबर 1962ची गोष्ट आहे, म्हणजे त्यांचंच वक्तव्य आताच मणिशंकर अय्यर यांचं. मग लगेच तातडीनं धावपळ करून जयराम रमेश म्हटलं की नाही, आमचा त्यांच्याशी काही संबंध नाही, ते ज्येष्ठ नेते, त्यांचं वय झालं त्याच्यामुळं कदाचित काही वाक्य ते तसे बोलून गेले असतील. बाकीच्या सगळ्यांना मग आता घाम फुटला की नाही ते आमचा काही संबंध नाही, ते जरी काँग्रेसचे असले, म्हणजे ह्यांची आजही ही हिंमत नाहीये मणिशंकर अय्यरला काँग्रेसमधून काढून टाकायची. मग शंका अशी येते की तुम्ही ठरून अशी चायनाच्या संदर्भातली वक्तव्य देत आहात का? 2020ची गोष्ट आहे. या सगळ्या कोरोनाच्या कालखंडामध्ये गलवान खोऱ्यामध्ये जी झटापट झाली, आपले 20 जवान शहीद झाले, ते आपण कबूल केलं, त्यांचे सन्मानानं त्यांचे जे शव आहे त्यांच्या गावामध्ये पाठवले, तिरंग्यामध्ये त्यांना मानवंदना दिली. आपण एकही गोष्ट जगापासून लपवलेली नाही. त्याच्या नेमकं उलट त्यांचे 100च्या जवळपास जवान शहीद झालेले चायनाचे त्यांनी जाहीर केलं. फक्त आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या काही छायाचित्रकारांनी पत्रकारांनी मोठ्या डेअरिंगनी ते सगळे फोटोग्राफ मिळवले, त्यांचे सगळ्या त्याचे जिथं त्या ठिकाणी ज्यांना अंत्यविधी केलेला आहे, पुरलेला आहे, त्याचे काहीतरी छायाचित्र मिळवले, त्याच्यातून तो विषय चव्हाट्यावरती आला. आणि हे काय सांगतात की चीन कसा गलवान खोऱ्यामध्ये घुसला. प्रत्यक्षामध्ये चीन गलवान खोऱ्यामध्ये काही घुसलेला नव्हता. पेट्रोलिंगचा जो एरिया असतो, बफर झोन दोन्ही देशांमधला, त्या ठिकाणी त्यांची तुकडी टेहळणीसाठी आलेली असताना आपल्या तुकडीने त्यांना जबर प्रतिकार केला. त्यांच्या केवळ कुठलंही शस्त्र न हातामध्ये घेता लोखंडी जे खिळे असलेले जे सगळे ते रॉड होते त्याच्या मारामाऱ्यातून त्यांचे 100च्या जवळपास जवान शहीद केलेले आहेत. आणि हे आजही वर तोंड करून असं म्हणतात की चीन भारत 1 इंच सुद्धा चीन यांच्या काळामध्ये जेवढा घुसला होता त्याच्या पलीकडं घुसू शकलेला नाही. चीन घुसलेला आहे का, तर 100% घुसलेला. आणि हे पाप पूर्णपणे नेहरूंचं आहे, काँग्रेसचं आहे. हे कमी पडलं म्हणून की काय, नंतरच्या काळामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं यांची वागणूक राहिलेली आहे चीनशी, किंवा अगदी AK अँटनी संरक्षण मंत्री असताना त्यांनी असं जाहीर केलेलं भर संसदेमध्ये की या सगळ्या सीमा भागामध्ये कुठल्याही पद्धतीची इन्फ्रास्ट्रक्चरची कामं करायची नाहीत, रस्ते बांधायचे नाहीत, पूल बांधायचे नाहीत, हेलिपॅड उभे करायचे नाहीत, त्याच्यानंतर एअरस्ट्रीप उभ्या करायचे नाहीत. हे धोरण आहे सरकारचं अधिकृत असं. हे AK अँटनी यांनी जाहीर केलेलं आहे. आता त्या म्हणजे बॉर्डर रोड म्हणजे सीमा भागामध्ये रोड तयार करणारी जी यंत्रणा आहे, 4-4.25 हजार कोटी जिथं खर्च होतो तिथं 14,000 कोटी खर्च झालेले आहेत 2023-24 पर्यंत.
म्हणजे काँग्रेसवाल्यांची निर्लज्जपणा बघा किती आहे ते, ज्यांनी स्वतः या भागाची उपेक्षा केली. हा भाग चीननी ताब्यात घेतल्यानंतर नेहरूच्या काळामध्ये यांचं वाक्य असं होतं की जिथे गवताचं पातही उगवत नाही तो भाग गेला तर काय फरक पडतो. त्याला सनसनीत टोला जो लगावलेला होता ना, मला वाटतं आत्रेंनी, मग तुमच्या डोक्यावरती सुद्धा केस उगवत नाही, तुमचं डोकं काय कामाचं आहे म्हणून नेहरूंच्या बाबतीमधलं वाक्य आहे संसदेमधलं. आणि हे पुन्हा वरती तोंड करून म्हणणार. बरं, या सगळ्याच्या विरोधामध्ये अतिशय कडक असं धोरण मोदी सरकारने स्वीकारल्याच्या नंतर तिथे फार मोठा फरक झाला. इतकंच नाही, त्या गलवानच्या झटापटीनंतर आपल्या सैन्याने अधिकृतरित्या वेगवेगळ्या देश विदेशातल्या पत्रकारांना तिथपर्यंत बोलवलं. जी कामं विशेषतः संरचनेच्या बाबतीमध्ये रस्त्याची कामं तिथं झाली, त्याच्यानंतर तिथं पूल बांधले गेले, त्या ठिकाणी हेलिपॅड उभारले गेले. असंख्य गोष्टी ज्या सगळ्या लडाख आणि गिलगिट बाल्टिस्तान आणि त्या सगळ्या गलवानच्या भागामध्ये जे काही कामं झालेली आहेत त्याच्यासाठी जगभराच्या पत्रकारांना बोलवलं. आपले तर पत्रकार होते ना, आजही त्यांचे प्रवक्ते निर्लज्जपणे म्हणतात, तुम्ही मला सांगू शकता का चीनने आपला भाग ताब्यात का घेतलेला, कसा नाही घेतलेलाच आहे म्हणून. म्हणजे हे चीनच्या म्हणण्यावरती किंवा आपल्या विरोधकांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतात, पण अधिकृतरित्या आपल्या सैन्य दलाने जी माहिती दिलेली त्याच्यावरती विश्वास ठेवत नाहीत. हा यांचा देशद्रोहीपणा, निर्लज्जपणा आहे. त्याच्यावरची ही उसंतवाणी. मणिशंकर तो काढे उकरून चीनी आक्रमण जुना मुद्दा. 62 सालात नेहरूंच्या काळी चीनने गिळली भूमी ऐसी. नेहरूंची तेव्हा बोटचेपी नीती तिने केली माती काश्मीरची. हिंदी चीनी म्हणे आहे भाई भाई पालक हिचे भोई लाचारीच्या. मोदींच्या काळात कडक धोरण उडवे मरण शत्रूचे त्या. गलवानमध्ये बसता थप्पड उडे गडबड चीनमध्ये. कांत काँग्रेसीनी डावी पिलावळ त्यांची मळमळ ओळखाई, त्यांची मळमळ ओळखाई. वस्तुतः जे कडक धोरण आपण एस जयशंकर आपले जे परराष्ट्र मंत्री आहेत यांच्या काळात किंवा अजित डोवाल जे सुरक्षा सचिव आणि त्यासाठी NSA अजित डोवाल जे काम करतायत, या सगळ्यातून ज्या पद्धतीनं आपण अतिशय चोख असं उत्तर आपल्या ह्या सगळ्या सीमेला लागून असलेल्या शत्रू देशांना दिलेलं आहे, त्याच्यातून फार मोठ्या प्रमाणात अस्वस्थता त्यांची इथली जी पिल्लावळ आहे ना, सगळे चमचे त्यांच्यामध्ये उडालेली आहे. मणिशंकर अय्यर त्यांच्यापैकीच एक. हे तेच मणिशंकर आहेत ते पाकिस्तानमध्ये जाऊन असं म्हणले होते की भारतामध्ये भारतीय जनता पक्षाला हरवण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा म्हणून. किंवा हे फारुख अब्दुल्ला ज्यांच्याबरोबर हे बसतात ते असं म्हणले होते की POK म्हणजे 370च्या आधीची गोष्ट आहे, काश्मीर प्रश्नी आम्हाला चायनाने मदत करावी म्हणून. म्हणजे चीन असो किंवा पाकिस्तान असो हे शत्रूच्या गळ्यात जाऊन पडणारे. इतक्या वाईट पद्धतीनं यांनी म्हणजे काय पक्षीय पातळीवरचा विरोध करता करता देशद्रोही कसे बनत चाललेले. आताच यांचं जे वक्तव्य असं स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणार आहे आणि ह्याचा फार मोठा फटका प्रत्यक्ष काँग्रेसला बसल्याशिवाय आणि इंडिया आघाडीला बसल्याशिवाय राहणार नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद.